त्यांनी एक भास्कर नाव आहे. या भास्कराच्या संगतीमध्ये मला वाटतं राजकारणी जर सुधारले मनभर घी शंकर मिलाव मेवा मिश्री खूप मिलाव साधू ब्राह्मण जिमावे हजा. असं काहीच जे आहे कोल्हापूर त्याच्यामध्ये हजारो लोक लाखो लोक त्याचा स्वाद घेतील आणि आनंदानं काय म्हणतं वास्तविकता काय तेव्हा त्यांनी जे केलेलं जे चरित्र आहे ते असं प्राणाही करोती प्राणापेक्षाही जास्त प्राणाही करोती जे आवडतीमध्ये निघते. मला ते फार आवडतं. प्राणाही करोती जे आवडतीमध्ये निघते ते संत चरित्राचे प्रशंसिती. त्यांनी संत चरित्राचं पद्यात्मक गोड अशा प्रकारचे रचलेली गाणी आहे. गाणे तर पुष्कळ म्हणतात पण ते पुंगड गाणी आहे, सगळे पुंगड गाणी आहेत. याच्यामध्ये जीवनाचा उद्धार होणार आहे. याच्यामध्ये वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी तलस्पर्श आधी जायचा. याच्यामध्ये पहिल्यांदाच एक फायदा आहे की त्या पुस्तकावर गजानन महाराजांचं तुम्हाला दर्शन. पुस्तक नसून ते ग्रंथ आहे. पुस्तकं लोक वाचतात, देतात, आज झाल्यानंतर टाकतात. नसून हा जीवनाचं कल्याण करणारा ग्रंथ आहे. ग्रंथी भेद करणारा ग्रंथ आहे. म्हणजे गाठ सोडणारा. आपल्या याच्यामध्ये गाठी आहे म्हणून आपल्या संसारामध्ये दुःख आहे. आपण बाहेरच्याच गाठी सोडून चाललो, आतल्या गाठी तशाच राहिलेल्या आहेत. एकदा असा प्रकार घडला की एक नाविक मथुरेतून वृंदावनाकडे चाललेला आहे. वृंदावनाकडं निघालेला आहे. मथुरेतून सकाळी यात्रेकरू बसलेले. सकाळ 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, सूर्योदय झाला. तू एकग्रस्ताला विचारतो हे शहर कोणतं आहे आणि तू जिथून निघाला तेच आहे. तू जिथल्या तिथंच आहे अजून. म्हणजे कसं काय हे लक्षातच येईना. मग एक रस्त्याला सांगितलं दगडाला बांधलेली गाठ आहे, एकच गाठ. तर त्याची तिथून हलणं तर तुमच्या संसारात आज किती काठी असत्याल त्याचा काही विचार करीत आलं कधी कधी. त्याच्याकरता ताईने फार उपकार केलेले आपल्या सोप्या भाषेमध्ये. एक बहिणाबाई कवयित्री एक जळगावची होऊन गेली आणि एक संत कवयित्री बहिणाबाई होऊन गेली आहे. देवगाव रंगारी आणि शिवूरमध्ये तिचं हे. तर मला वाटतं ही अशी बहिणाबाई कधी भेटल. ती बहिणाबाईला रोज आम्ही पाहत होतो पण ही बहिणाबाई आज प्रकट झाली आहे सगळ्यांसमोर. त्या आहेत आपल्या रसिकाताई. त्यांनी केलेली रचना आदरानं त्याचं वाचन करा, चिंतन करा, मनन करा, तत्कथने तच्चिंतने आणि तुमच्या सगळ्यावर गजानन महाराजांची कृपा हो ही शुभकामना व्यक्त करतो. आणि ताईनं केलेली जी आदरांजली पुष्पांजली हिचा सगळ्यांनी उपयोग घ्यावा ही विनंती.